आता बघा, जेव्हा तुम्ही ग्राफिक डिझायनिंग शिकायला सुरू करता ना, तेव्हा आपल्याला वाटतं टायपोग्राफी म्हणजे फक्त छान फॉन्ट निवडणं. अल्बर्टिका, मॉन्स्टर्ड, पोपिन्स, रोबोटो या सगळे फॉन्टची नावं ऐकली की आपण म्हणतोय हा फॉन्ट माझा बेस्ट आहे, हा फॉन्ट माझा फेवरेट आहे. पण इथे छोटासा ट्विस्ट आहे. टेक्निकली जर बोलायचं झालं तर हे सगळे फॉन्ट जे आहेत तर हे टायपोग्राफी नाही आहेत, हे फॉन्ट फेस आहे. कन्फ्युज झालात ना? चला मग एकदम मराठी, सिंपल मराठीमध्ये समजून सांग. समजा पाटील हे एक सरनेम आहे, तर तो झाला टाइप फेस. आणि त्या फॅमिलीमध्ये वेगवेगळे मेंबर्स असतात, जसं की बाबा मॉन्स्टर्ड बोल्ड, आई मॉन्स्टर इटॅलिक, भाऊ मॉन्स्टर्ड लाईट, ताई मॉन्स्टर्ड मीडियम. म्हणजे काय, टाइप फेस पूर्ण फॅमिली आणि फॉन्ट म्हणजे त्या फॅमिली मधला एक स्पेसिफिक स्टाईल. त्यामध्ये बोल्ड, इटॅलिक, थिन, लाईट हे सगळे फॉन्ट मध्ये येतात. सिंपल आहे ना? ऑनेस्टली सांगायचं झालं तर हे बेसिकच लोकांचा अजून क्लिअर नसल्यामुळे फॉन्ट सिलेक्ट करताना विद्यार्थी खूप कन्फ्युज होत आहे. तर आजचा आपला तोच टॉपिक आहे, टायपोग्राफी अनाटॉमी. होय, अनाटॉमी. जसं आपल्या बॉडीला हात, पाय, कान असतात, तसंच लेटर्सला पण त्याचे स्वतःचे पार्ट्स असतात. एक डिझायनर म्हणून तुम्हाला हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण पुढे जाऊन लोगो डिझाईन, ब्रँडिंग, पोस्टर डिझाईन करताना हे खूप कामाला येणार आहे. तर मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रॉपर समजून सांगतो. टायपोग्राफी हा एक वर्ड घेऊ आणि त्याच्या पार्ट्सला समजून घेऊ. सगळ्यात आधी बेसलाईन. खाली जी विजिबल लाईन असते ज्यावर सगळे लेटर्स उभी असतात त्याला म्हणतात बेसलाईन. सिंपल भाषेत जर सांगायचं झालं तर लेटर्सचा फ्लोर. त्यानंतर येते कॅपलाईन. टी किंवा एच सारखी कॅपिटल लेटर्स जिथपर्यंत वर जातात त्या हाईट्सला म्हणतात कॅपलाईन. म्हणजे कॅपिटल लेटर्सची मॅक्झिमम हाईट. आता सिंपल लेटर्स बघा, जसं ए, ई, ओ, त्यांची जी हाईट असते ना ती जिथपर्यंत जाते त्या इमेजनरी लाईनला म्हणतात मेन लाईन. म्हणजे स्मॉल लेटर्सची लिमिट एच किंवा आय सारखी लेटर्स इथे बघा, ती बाकी स्मॉल लेटर सारखी जशी वर जाते ना त्यावर स्ट्रेच होणाऱ्या भागाला म्हणतात असेंडर. आणि जिथपर्यंत तो भाग जातो ती असते असेंड लाईन. सिंपल वर्ड्स मध्ये लेटरचा वाढलेला भाग. त्याचप्रमाणे जी, वाय, पी बघा, त्याची टेल खाली जाते, बेस लाईनच्या पण खाली जाते. त्या खाली जाणाऱ्या भागाला म्हणतात डिसेंडर आणि जिथपर्यंत तो जातो ती असते डिसेंट लाईन. आता लेटर टी बघा, त्यामधील जी स्ट्रेट उभी लाईन असते तिला म्हणतात स्टीम. थिंक ऑफ इट लाईट लेटर चा बॅकबोन. तोच लेटरला स्ट्रक्चर देतो. आता काही लेटरच्या शेवटी छोटे छोटे स्टाईल स्ट्रोक दिसतात, जसं टाइम्स ऑफ रोमन मध्ये असतात, त्यांना म्हणतात शाईड. हे छोटे डिटेल्स टायपोग्राफीला क्लासी, ट्रेडिशनल आणि प्रीमियम फील देतात. आणि म्हणूनच लक्झुरी ब्रँड जे आहेत तर ते सेरिफ फॉन्ट्स जास्त वापरतात. आणि शेवटी एक मजेशीर पार्ट, झी लेटर मधला जो छोटासा बाहेर आलेला भाग असतो त्याला म्हणतात एअर. हो, खरंच लिटरली तो कानासारखाच दिसतो. तर या व्हिडिओमध्ये आपण टायपोग्राफीचे बेसिक अंडरस्टँडिंग करून घेतली आहे. आणि ट्रस्ट मी, टायपोग्राफी ही एक ग्राफिक डिझायनिंग मधली एक बेसिक गोष्ट आहे आणि खूप महत्वाची आहे. तर हा फक्त एक इंट्रो होता. टायपोग्राफी मध्ये अजून आपल्याला डिटेलमध्ये जायचंय. पार्ट 2 मी लवकरच अपलोड करेल, कारण हे व्हिडिओज बनायला खूप एफर्ट्स लागतात, खूप नॉलेज लागतंय आणि एडिटिंगसाठी थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे पार्ट 2 लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती मी लाईव्ह करेल. जर तुम्हाला बेसिक पासून टायपोग्राफी पूर्णपणे शिकायची असेल तर PK100 युट्यूब चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण व्हिडिओज जे आहेत तर ते बघायला मिळतील. आणि पार्ट 2 मध्ये आपण जाणून घेणार आहोत टेअरिंग, ट्रॅकिंग, लीडिंग आणि सेरिफ वर्सेस सेन्स सेरिफ प्रॅक्टिकली कसं वापरायचं हे पार्ट 2 मध्ये बघूयात. मला जर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंगचे ई-बुक्स हवे असतील तर तुम्हाला book.pk100.in या वेबसाईटवरती ते मिळतील, किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.